भावस्पर्शी कथांचं अभिवाचन. लेखक आणि अभिवाचक चंद्रकांत निकाडे. आजची कथा वाटणी. त्याचं नाव शिवा होतं, पण सगळे गावकरी शिवा बापू म्हणता म्हणता नुसत्या बापू नावानं हाका मारायला लागले होते. बापू तसा खात्यापित्या घरात जन्माला आलेला, वाढलेला. 6 एकर वडिलोपार्जित जमीन होती. एका तळावर आज्यानं विहीर घडली होती. जिरवणीचा पाऊस झकास झाला तर 4 एकर ऊस आरामात वाढायचा. उरलेल्या 2 एकरात पावसाळी ज्वारी, भात, भुईमूग, मिरची, बांधावर कडधान्य, एखाद्या वाप्यात घराला पुरेल एवढा भाजीपाला पिकायचा. पारूबाई बापूंची कारभारीण. ती बी कष्टाळू. बापूंच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबत असायची. वेळेला हातात खोरं घेऊन पिकाला पाणी पाजायची. ती कधी मागं पुढं बघायची नाही, कारण तशी वेळच यायची नाही. बापूला थोडा राजकारणाचा नाद. तो प्रत्यक्ष कवा ग्रामपंचायत, सोसायटी, दूध डेअरी, पतसंस्थेत उमेदवार म्हणून उभा राहिला नाही किंवा कुठल्या पदाचा शोष ठेवला नाही. मात्र त्याची पार्टी सत्तेवर असायची. निवडणुकीच्या काळात त्याचं शेताकडं दुर्लक्ष व्हायचं, तेव्हा पारूबाई उभी असायची. संस्थेत काही कार्यक्रम असला तर पार्टी प्रमुख म्हणून बापूला मान असायचा. बापू आणि पारूबाईच्या पोटाला 3 लेकरं. थोरली जायना लाडाची लेक. 2 नंबरचा मारुती कसाबसा 7वीपर्यंत शिकला. पुढं त्याला शिक्षणात गोडी वाटेना. शाळा सोडली, लागला बापाच्या हाताला मदत करायला. नानगा मधू 10वीपर्यंत शिकला. पुढं ITIचा कोर्स करून MIDCत कामाला लागला. वयात येताच 3ही पोरांची लग्न बापूनं धूमधडाक्यात लावून दिली. त्यांचं बी पोटपाणी पिकलं. पोरं मोठी झाली त्यावेळी बापूनं स्वतः त्यांना वेगळं ठेवलं. वेगळं राहिल्याशिवाय परपंचात वाढ होणार नाही. कचकच धुसफूस बाचाबाची होण्याआधी गोडी गुलाबीनं वेगळं राहिलेलं बरं, म्हणून स्वतः वाटणी करून दिली. 12 खणाचं 3 सोप्याचं घर होतं. जेवणघर आणि मधल्या सोप्यात कच्च्या मातीची भिताडं उभारली. बाहेरचा सोपा मोकळाच ठेवला. उजव्या बाजूला मारुती, डाव्या बाजूला मधू आणि मध्ये आई बापू. दिवाळीनंतर 3 चुली मांडल्या. पहिल्यांदा जरा चुकल्यासारखं वाटलं, पण झाला सराव. एक दिवस बापूनं शेताच्या वाटण्या सांगितल्या. मारुती, हिरीच्या उजवीकडं 2 एकर तू कसत जा आणि मधूला डाव्या अंगाला राहू दे. मध्ये माझी पट्टी असू दे. आता काय त्याची गरज नाही, पण असू दे. कधी शेत आहे म्हणून फिरकावंसं वाटलं आणि घडलं, लेकी बाळी इष्टमित्र आलं तर सत्तेनं मोठभर भाजीपाला घेता येईल. मारुती मध्येच म्हणाला, बापू, शेत वाटायची काय गरज आहे का? राहू दे की एक जागी. तुम्हाला कवा का कुणाला काय देता म्हणून आम्ही विचारणार आहे का? तसं नव्हं. आपल्या समध्या शेताचा 7/12 माझ्याच नावावर आहे. ज्याचं त्याला नाव ठेवलं तर अजून जरा शेत पिकल म्हणून म्हणतो. मगापासून गप्प असलेला मधुकर म्हणाला, बापू, माझा पगार चालू आहे. माझं झकास चाललं आहे. मी म्हणतो काय, सगळं शेत दादालाच करू दे की. त्याची 2 पोरं आहेत, पुढचं शिक्षण घेतात, खर्च जास्त आहे. माझं एकुलते एक. काय लागतं आहे आम्हाला? आणि त्यातनं बी काय लागलं तर घेईन मागून दादाकडनं. मग क्षणभर बापू मुका झाला. त्याला परवा सप्त्यात झालेलं भाऊसाहेब महाराजाचं कीर्तन आठवायला लागलं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, या अभंगावर निरूपण करताना महाराज म्हणाले होते, खान तशी माती, कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा. तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणून गावच्या पंचायती तोडता तोडता दिवस जायचा. एक पंचायतीला 4-4दा बसला तरी ते काही जमायचं नाही. मला वाटणे पसंत नाही. इकडचा मला आणि तिकडचं त्याला द्या. त्याला जास्त मला कमी असं जमायचं नाही. जिथं असेल तिथं 2 भाग करून टाका आणि रिकामं व्हा. उगा त्याला चांगलं मला वाईट असं करू नका. अशा तक्रारी ऐकाव्या लागायच्या. आपली मुलं मात्र समजून घेतात, एकमेकाचा शब्द ओलांडत नाहीत, म्हणून बापूचं डोळं पाणावलं होतं. दोघांना 2-2 एकर जमीन कसायला दिली
स्वतःकडं 2 एकर ठेवून घेतली तरी पोरच शेताचं कष्टपाणी माणसामानसिक असना करून घ्यायची. झकास चाललं होतं. बापूच्या हातांना सवड मिळाली होती. थोरली मुलगी जायनावी खात्यापित्या घरात नांदत होती. तिच्या पोटाला एक मुलगा झाला आणि तिचा नवरा बाजारासनं फटफटीवरनं येताना रस्त्यावरनं ट्रकचा धक्का बसून अपघात झाला. त्यातच बिचारा गेला. सासू सासरे अगोदरच देवाघरी गेलेले. जायनावर संसाराची जबाबदारी पडली. जायना हिकमती, जिद्दीची बाई. तिनं एका पोरावर आपला जन्म काढला. पोराला खूप शिकवलं. पोरगं हुशार होतं. पहिल्या नंबरात पास व्हायचं. 10वीपर्यंत शिकलं. पुढे इंजिनिअरचा कोर्स केला 3 वर्षांचा आणि पुढं बी शिकलं. नाही म्हणायला बापूचा हातभार मोठ्या मोठ्या खर्चाला असायचा. 2 वर्षापूर्वी त्या जायनाच्या पोराला परदेशात नोकरीचा कॉल आला. हे तो जाऊ नका, एकचा एक आहेस असं म्हणायचं कोणाचं धाडस झालं नाही. जायनाही म्हणाली, त्याला कुठं जायचं तिथं जाऊ दे, आपल्या परपंचात सुखी राहू दे. तो गेला परदेशात. लगीन उरकून तिकडंच रमला. मात्र आईला विसरला नव्हता. स्वतः नाही आला तरी महिन्याच्या महिन्याला मनी ऑर्डर पाठवून द्यायचा आईच्या नावानं. 8-15 दिवसांनी पत्र यायचं, आई तू बी इकडंच राहायला ये, असा काहीसा मजकूर असायचा. जायनाला बरं वाटायचं. पण आपली पांढरं सोडून लेकासंगट परदेशात जायचं तिचं धाडस झालं नव्हतं. एकदा मधुकर नुकताच कामावरनं घरी आला. गाडी दारातल्या शेडमध्ये लावली. घरात आला. हातपाय धुवून सोप्यात आला. दादा सोप्यात बसला होता. दादानं विचारलं, मधू आज येळ केलास यायला? दादा, डिसेंबर महिना चालू आहे नवं. वर्षाअखेरची कामं पुरी करायसाठी मालकाने ओव्हरटाईम चालू केला आहे आजपासून. आता ह्यो महिना सपस्तोर दररोज यायला येळच होणार. तोवर शेवंता दूध घेऊन आली. 1 कप दादाला देताना दादा म्हणाला, अगं मी नुकताच चहा घेऊन बसलोय, आता आणि कशाला आणला चहा? घ्या कपभर, दुधानं काय होते? खरं जेवणाचा वकूच झाला आहे, जेवायचं म्हणतोय. असू दे, घे संग संग असं मधू म्हणाला. मग जास्त आडेवेडे न घेता दादानं दूध घेतलं. मधूनं पण दूध घेतलं. कप न्यायला बायकोला हाक मारली. तोवर बाहेरनं हाक आली, मधू आहे का घरात? हाय, या. आलाय आत्ताच कामावरनं. कोण आहे? दादा म्हणाला, मी दिलीप. दादा, साखर कारखान्याचा चिटबा आहे. तो आत येत येत म्हणाला, या. कशी काय आठवण झाली? मधुकरनं विचारलं. उसाला तोड आली. 2 दिवसात शिरपा तात्याचं वाटा सपल. ते झालं की तुमच्यात गाड्या घालणार. दिलीप, तोड आली खरी, पण वाटाची पंचायत आहे. आधी दादाचं घ्या. बापूची पट्टी रिकामीच आहे, मग आमच्या पट्टीला घाला तोड. तसं बी केलं असतं, पण दादांची नोंद तुमच्या लागणीनंतर 15 दिवसांना आहे. गटावर आलेला नवासाहेब लय खडूस आहे. आधेमध्ये तोड दिल्याची समजलं तर काय खरं नाही. सरळ पाळीपत्रकाप्रमाणेच तोड घ्यायला पाहिजे. आणि गावात काय कागाळी करणारा एखादा असतोच की, उगा अशानं असं केलं म्हणून सांगितल्यावर माझी बिन पाण्याची हजामत नको. बरं बघू, काहीतरी तोडगा काढू, दादाच म्हणाला. उद्या सकाळी मी गटावर जाऊन गाठ घेतो साहेबाची. हां, तसं चालेल. साहेबाच्या कानावर घातलं तर मी नित्रास. बरं, जाऊन आल्यावर सांगा मला. येऊ का मी? अरे आलास तसा चहा तरी घे. नग, आता हे शिरपा तात्यांच्यात जाऊन आलो आहे. घरात जेवूनच जावा म्हणतीत. मी आपला दांडगाव्यानंच आलो आहे. म्हणून दिलीप बाहेर पडला. मधू दुसमाटल्यासारखा बसला होता. त्याच्याकडे बघत दादा म्हणाला, अरे तू काय काळजी करू नका आणि जास्तीचा विचार बी करू नका. बघतो माझं मी गटावर जाऊन. तुझा कामावर. मधूनं मानणंच हो म्हटलं. दोघांच्या स्वयंपाकघरातनं जेवायला बोलावलं तसं दोघंही उठून आपापल्या जेवणघरात गेलं. दुसऱ्या दिवशी दादा गटावर गेला. साहेबाला म्हणाला, साहेब, मी मारुती पाटील, मधुकर पाटलांचा मोठा भाऊ. मधूच्या उसाला तोड आल्या म्हणून आलो आहे. हो का? मग काय अडचण आहे? साहेबाने विचारलं. दादांना अडचण सांगायला सुरुवात केली. म्हणाला, साहेब त्याचं असं झालं आहे, वाटकडला माझी पट्टी आहे, मधी बापूंची म्हणजे आमच्या वडिलांची, आणि शेवटाला मधूची. बापूंची पट्टी रिकामीच आहे, त्याचा काय प्रश्न नाही.
गेल्या वर्षी माझ्या वाटपात नवीन शॅम्पल करायच्या नादात 15 दिवस उशीर झाला. बेनं लवकर मिळालं नाही, त्यामुळं मधूची लागण 15 दिवस आधी झाली. हे बघा पाटील, तोड तर नियमाप्रमाणे येणार, मग काय करायचं? मी म्हणतो वाटपुरते 3 सऱ्या माझ्यातल्या तोडा, होईल 2-2.5 टन. ती गाडी मधूच्याच नावावर घाला. गेल्या वर्षी माझ्यामुळं त्याचं नुकसान झालं आहे, औंदा बी व्हायला नको, म्हणून एवढी विनंती आहे साहेब. ठीक आहे, तसं करता येईल, पण लेखी अर्ज द्यावा लागेल. हो देतो साहेब, म्हणून दादानं साहेब सांगतील तसा अर्ज लिहिला, त्याच्यावर सही केली आणि त्यांच्याकडे दिला. दादा परत आला. संध्याकाळी मधूला सांगितलं, तोड मिळतीया, काय काळजी करू नका. माझ्या वाटपातनं 3 सऱ्या तोडून वाट करायला सांगितलं आहे साहेबाशने. 2 दिवसानं मधूच्या उसाला तोड येणार म्हणून दादानं एक्स्ट्रा वाडंवालं बोलवून त्या 3 सऱ्या तोडून घेतल्या. पण गडबड झाली. गाडीवानाच्या एक बैल आजारी पडल्यामुळं 2 दिवस खेप गेली नाही. ऊस रानातच वाळत पडला. हे मधूला समजलं. दादाचा ऊस 2 दिवस रानात वाळत पडलाय म्हटल्यावर त्याला खूप वाईट वाटलं. त्यानं गावातल्या मित्राचा एक बैल तात्पुरता जोडून गाडीवानाला दिला. 3ऱ्या दिवशी गाडी भरल्यावर दादानं दिलीपला हळूच सांगितलं, दिलीप, ही गाडी मधूच्याच नावावर जाऊ दे. गेल्या वर्षी माझ्यामुळं त्याचं नुकसान झालं आहे, औंदा बी तसं व्हायला नको असं मला मनापासून वाटतंय. मात्र ही गोष्ट मधूला बोलू नकोस हां. मधूच्या उसाला रितसर तोड आली. 2च बैलगाड्या होत्या, त्यामुळं 10-15 दिवस लागले ऊस संपायला. तोवर दादाच्या उसाला पण तोड आली. तसं चिटबॉय दिलीपनं येऊन सांगितलं होतं. मधू दिलीपकडं गेला आणि म्हणाला, भावा, आता एक काम करायला लागते. माझ्यामुळं दादाचा ऊस 2 दिवस वाळत पडला होता, त्याचं नुकसान झाले. तेव्हा माझ्यातल्या शेवटच्या गाडीची पावती दादाच्या नावावर कर. पण अशानं असं करतोय म्हणून दादाला बोलू नकोस बरं का. चिटबॉय दिलीपनंही फारसे आडेवेडे न घेता होकार दिला. खरं तर दादा आणि मधू यांच्या मनात एकमेकाबद्दल असलेल्या या आपुलकीनं त्याचं मन भरून आलं होतं. माझं ते माझं, तुझं बी माझं म्हणणाऱ्या या काळात हे भावाभावांचं आगळं नातं बघून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मनाला समाधान वाटलं. एक दिवस सकाळी सकाळी छातीत कळ आली म्हणेस्तोवर अंगाचा पार घळाटा झाला. उगं दाखवायला पाहिजे म्हणून गावातल्या डॉक्टरला बोलावलं. डॉक्टर येईपर्यंत सगळा खेळ संपला होता. सारं शांत झालं होतं. डॉक्टरनं बापूचा डावा हात आपल्या हातात घेऊन नाडी तपासली, डोळ्यांच्या पापण्या उघडून बघितल्या आणि बापूचा खेळ संपला असं सांगितलं. घरात लेकासुनांचा दंगा सुरू झाला. शेजारी पाजारी आले, जायनाला निरोप पाठवला. लोक म्हणत होते, आयला असं कसं झालं? परवा तर पारावर गप्पा मारत बसला होता आमच्याबरोबर. अरे काल सकाळी मारुतीच्या देवळात भेटला होता, आता झकास निवांत आहे म्हणाला. रानात आला होता फिरत फिरत. ऊस तोड झाल्यावर शाळू पेरणार म्हटल्यावर मला म्हटला, शाळवाचा बेवड खोटा, त्या परीस भुईमुग कर उन्हाळी. पारूबाईची तर वाचाच बसली. तिचा देव बिन परतायच्या वाटेचा वारकरी झाला होता. एक वादळ शांत झालं होतं. आता पार्टीचा मोर्चा कोण घेणार? आम्हाला असं नवं तसं नवं म्हणून कोण सांगणार? बापू होता, आम्हाला काळजी नव्हती. भावकी त्याचा सबूत कोण मोडत नव्हतं आणि तो बी कवा कुणासंग दुजाभाव करत नव्हता. विरुद्ध पार्टीच्या लेकराशनी बी आवजावनं बोलवायचा, प्रत्येकाला सबुरीचा सल्ला द्यायचा. पंचायतीत सोसायटीत त्याच्या भ्यानं कवा कुणी वाकडं पाऊल टाकलं नाही. सगळ्यावर भाऊचा धाक होता. संस्थेतल्या प्रत्येक प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर होतं. गावातला वाद विवाद त्याच्याशिवाय सर्वसामान्य तोडगा कोणालाच सांगता येत नव्हता. म्हणून तर 15 वर्षे बिनविरोध तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणून गावात मान दिला होता. आता सगळं संपलं. भावकीला, पार्टीला आणि गावाला पण वाली उरला नाही. मित्रमंडळी, पंचमंडळी जमली. अरे ढाण्या वाघ होता बापू, गुरुमार्गातला माणूस, टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढा त्याची. बापूचा जिवलग मित्र पांडुतात्या म्हणाला. तशी मंडळी कामाला लागली. कोणी बैलगाडी जुंपली, कुणी त्या गाडीवर लोखंडी खाट टाकून लाकडी खुर्ची बांधली, कुणी बापूला कापडं घातली, तुरा काढून पटका बांधला, पाठीवर शेमला सोडला, गाडीतल्या खुर्चीवर बसवून
जेव्हा त्याचा हात सुतळीच्या तोड्यानं अलगद खुर्चीच्या हाताला बांधलं तेव्हा लांबनं बघणाऱ्याला बापू गेला हे पटलंच नसतं. बापूची गावभर टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढली. एक वादळ शांत झालं होतं. साऱ्या गावातनं फिरवून फिरवून मिरवणूक मसणवाट्याकडे गेली. बापूला अग्नी दिला. बापू अनंतात विलीन झाला. रक्षा विसर्जन झालं. 10व्याला खवर झाला. 12व्याला निवद झाला. कुठला अडथळा न आणता सगळ्यांच्या वाटा मोकळ्या करून बापू घराच्या सोप्यातल्या भिंतीवर फोटोत जाऊन बसला, साऱ्या घरादारावर नजर ठेवायला. रात्री पाहुण्यांनी घरच्यांनी भावकीतल्या लोकांनी गोडाधोडाचं जेवण घातलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुकर भावाला म्हणाला, दादा आता कसं गा? अरे कशाचं? ते नवं, सवतं राहिल्यापासून कालवर आई बापू त्यांचं वेगळं राहिलं. नाही म्हटलं तरी आईला बापूचा आधार होता. आता आईला एकटीला ठेवून कसं चालल? मग काय करायचं म्हणतोस? दादानं त्यालाच उलट प्रश्न विचारला. आई बापूच्या रानाच्या वाटणीची कामं आपण करताव, पण यापुढं कसं करायचं? तुझं मत काय आहे? मी म्हणतो वादावादी बाचाबाची धुसफूस व्हायच्या आधी गोडी गुलाबीनं त्या शेताची वाटणी करूया. माझं काय म्हणणं नाही, तू म्हणतोस तसं करूया वाटणी. मग 4 माणसं बोलवू काय? कशाला लागतात माणसं? आपणच ठरवूया की. हाय काय त्यात? अरे वाद वाढवायचा असला तर माणसं लागतात. बरं मग कसं करायचं? कसं म्हणजे काय? ते नवं, रानाचं कसं करायचं? बापूचं शात मध्ये आहे. उजवीकडं माझी वाटणी, डावीकडं तुझी वाटणी. टाक जा पावलं, मधोबन निगडीचा धाळा खाऊन ये, असं म्हणतोस? बरं आईचं काय करायचं? ते आईलाच विचारूया. आईला आणि काय विचारायचं? आपण काय ठरवू त्याच्या बाहेर जात नाही ती. बरं, मंगळसूत्र सोडून आईचं जे काय दागिनं आहेत बाकीचं ते आई आहे तवर आईच घालील. तिच्या माघारी जायनाकाला देऊन टाकू. माझ्या मनात तेच होतं बघ. मग आता काय राहिलं? बाहेरच्या सोप्यात भावाभावांच्या वाटण्या चालल्या होत्या. दोघी जावा आपापल्या खोलीत राहून ऐकत होत्या. 2 घरच्या दोघी, पण कवा तोंडाला तोंड नाही. थोरली भाची सून म्हणून पारू अक्कानं बी कवा दुजाभाव केला नाही. मधूनं रविवारी मटण आणलं तर थोरल्या सगुणाची चूल बंद, आणि दादानं कवा मासकांड आणलं तर नानगीच्या स्वयंपाकाला सुट्टी. दोघी मिळूनच करायच्या. सणवार एकाच जागी व्हायचा. त्यामुळे हे भाऊ सवतं आहेत का एक जागी हे पाहुण्या रावळ्याशनी बी समजायचं नाही. दिवाळीला आणि पाडव्याला मधू घरच्या सगळ्याशनी कापडाचं 2-2 जोड आणायचा. शेतात भाजीपाला घेऊन कवा सगुणा आली तर अगोदर आईच्या स्वयंपाकघरात जायची. आईला काय पाहिजे ते द्यायची. मग नानगीच्या खोलीत जाऊन तुला काय लागतंय ते घे म्हणायची. तिनं भाजीपाला घेतला की उरलेला आपल्या घरात आणायची. शेवंताबी कवा हापापल्यासारखं करायची नाही. 2-4 मुठी जास्तच पाठीत ठेवायची. दादा आता आई माझ्याकडं राहून दे. कुठं एकट्या जीवासाठी चूल पेटवायची तस्ती देतोस तिला? आत्या का म्हणून? मी मोठा भाऊ आहे. तू आधी का मी? आई माझ्याकडं राहू दे. तिला कवा कटाळा येईल तेव्हा बघू, असं दादानं म्हटल्यावर नानगी शेवंत आतूनच म्हणाली, दादासाहेब तुम्ही थोरला आहेसा, तुमचा मान आहे. खरं ना थोरल्यानं नानग्याचा हाट पुरवायचा असतोय नवं, तेव्हा आत्याबाई आमच्याकडं राहू द्यात, नाही म्हणू नका. नानगी बोलतीये म्हटल्यावर थुरली बी उसळली. ते काय नाही, थोरल्याचा मान आणि नानग्याचा हाट बाजूला ठेवा. मी भाची सून आहे, मला पहिला डाव द्या. आत्या आमच्याकडं राहू द्यात. आईच्या वाटणीसाठी दोघी जावांची चाललेली ईर्ष्या बघून दादा मध्येच बोलला, अगं जरा गप राहावा. आम्ही भाऊ आहे तवर तरी आम्हाला विचार करू द्या. मधू म्हणाला, होय दादा म्हणतोय ते खरं आहे, तुम्ही पंचायत करू नका. वहिनी दादा काय म्हणतील तसंच करायचं. दादा म्हणत्यात. बोलता बोलता शेवंता गप झाली. दादा कसं करायचं ते तूच सांग. हे बघ मधू, औंदा आई माझ्याकडं राहू दे. त्याचं कसं आहे, आणि 2 महिन्यानं शालाबाई बाळंतपणाला येईल. कंची येईल कशी येईल सांगता येत नाही. तेव्हा एकाला दोघी असल्यामुळं एकमेकाला धीर मिळेल. आपण कवा घरात असतोय नसतोय ह्यो माझा स्वार्थ आहे.
म्हणून समजून घे. दादासाहेब, ह्यो योग सोपामध्ये आमच्या मदघरात पाल चुकली तर तिकडं तुमच्याकडं ऐकू येत्या, तिकडच्या मदघरात उंदीर खुडबुडला तर इकडं ऐकू येत्या. एकमेकाला धीर द्यायला आम्ही कुठं घर सोडून मुंबईला चाललोय का काय? शाला का आली की आम्ही चौकी सोप्यातच झोपू, पण आत्याला आमच्याकडं राहू द्या. आणि शालकाच्या लग्नात माझ्या पोटाला मुलगी नाही म्हणून अक्कानं आईचा मान मलाच दिला ता, हे बी विसरू नका. मग तिचं पहिलं पाळत पण मीच करणार, तुम्ही नका काळजी करू. शेवंता, मान तो मान असतो, तो मोठ्या मनानं आम्ही तुला दिला म्हणून तूच सगळं करणार होय तिचं? ते काय जमणार नाही. जमणार नाही कसं? जमायलाच पाहिजे. शाळा जाताना येणीफेणी करायला काकू, अभ्यासात काय अडचण आली तर काकू, काय कमी जास्त मागायचं असलं तर काकू, लगीन झालं तर पाठ राखणीला काकू, आणि आता बाळणपणाला तेवढी आई वय, तिला विचारून बघा. होय दादा, शेवंता म्हणते ते खरंच आहे. शालाबाईला आम्हीच आणू बाळणपणाला, तू काय घोर करू नकोस. पर आई राहू दे आमच्याकडं. मधूनं आपल्या बायकोची बाजू उचलून धरल्यामुळं मारुती दादाला काय करावं आणि काय बोलावं ते कळना. थोरली सगुणा वहिनी म्हणाली, तसं तर तसं, पण लक्षात ठेव, शालाबाई 4-6 महिन्यानं आपल्या घरला बाळ घेऊन जाईल, त्याच्या दुसऱ्या दिवशी आई आमच्याकडं. असं असेल तर तू म्हणतेस ते कबूल, ते बघू पुढच्या पुढं. आत्ताचा प्रश्न तर आत्ता सुटला. आपली सरशी झाल्याच्या आनंदात शेवंता म्हणाली. एवढ्यात मधल्या घरात आईबरोबर बोलत बसलेली जायनाका ताटातनं चहाचं 4 कप घेऊन बाहेर आली. कशाचा प्रश्न सोडवायला लागलाय सा? आधी बाहेर या, चहा घ्या आणि मग सोडवत बसा प्रश्न. तिनं ताट दादाच्या समोर धरलं. घे दादा. अगं, चहा कशाला केलास? काल 12वा दिवस झाला, लगेच सुताक फिटलं काय? दादा, रात्री तोंड गोड केलं तवाच सुताक फिटलं. आता पहिला चहा द्यायचा मान मला मिळाला तर काय बिघडलं? या गं वहिनीनो, लवकर, चहा गार व्हायच्या आधी. अक्का, बापूची आठवण म्हणून मी चहा सोडायचं ठरवले, मला चहा नको. सोड उद्यापासनं, आताच्या पुरता घे, जायनाका म्हणाली. दोघी जावा बाहेर आल्या. ताटात 4 कप बघून थोरली म्हणाली, आणि तुम्हासनी हो चहा कसाब? मी जातो आत आणि आईबरोबर घेतो चहा. परत दादा आणि मधू, आई कुणाकडं राहायची ते तुम्ही दोघंच ठरवायला लागलायसा. माझी आई नाही का? माझं मत आईला मीच घेऊन जातो, मला तरी एकटीला सोबत होईल. मनात आलेल्या 4 गोष्टी कुणाला बोलून दाखवायच्या? लोक तिकडे 4 मुलकावर, तिकडं ये म्हणतोय मलाच, पण माझं काय मत तिकडं जायचं होईत नाही, तर मीच आईला घेऊन जातो. शेवटी दादा म्हणाला, असं आपण आपल्या आपल्यातच आईची वाटणी करण्यापरास आईला जाऊन विचारूया, ती काय म्हणाल तसं ठरवूया. आई बाहेर आली, सगळ्यांच्याकडे एकदा नजर टाकली आणि म्हणाली, मधू, मारती, जायना, शेवंता आणि सगुणा, सगळीजण ऐका. मी म्हणतो, जायना तिच्या गावाकडे भूतासारखी एकटीच राहतीया. तिच्यासोबत गेलं तर मला काही वाईट वाटणार नाही, पण मला वाटतंय जायनालाच इकडं आणली तर. आईच्या या बोलण्यावर दादा फार वेळ विचार करत बसलाच नाही. तो म्हणाला, आई तुझा तोडगा सगळ्यात भारी आहे, तसंच करूया. लगेच मधुकर पण मला, तसंच करूया, जायनाकाला इकडं आणूया. पर तू आणि जायनाका मधल्या खोलीत राहशीला हे मात्र मला पटत नाही. दादा, तुला कसं वाटते? ते नवं, आपण म्हणतोय खरं, जायनाकाला विचारायला पाहिजे की. होय जायनाका, तुझं मत काय आहे? येशील ना मग इकडंच राहायला? जायनाकानं मान हलवून संमती दिली. तुझं गाव तरी कुठं लांब आहे, खचून 15 मिनिटांचा रस्ता. आठवड्यातनं 2दा जाऊन आम्ही बघून येत जाईन, शेतात काय कमी जास्त करायचं आहे ते. आजपासून इथंच राहा. मधूनं निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. दादा पटकन उठला. मधू, ते टिकाव खोरं घे. तुझा, माझा, आईचा वेगळा वेगळा संसार कशाला? दादा उठला, गप्प बसलाच नाही. आपल्या मनात तर भिताडं नाहीत, मग आपणच बांधलेली ही कच्च्या मातीची भिताडं तर कशाला ठेवायची? टाकूया काढून, सगळाच प्रश्न मिटतोय. नुसतं असं म्हणून तो थांबला नाही. लगबगीनं सोप्याच्या कोपऱ्यात ठेवलेलं टिकाव घेतलं आणि वेगळं राहताना तट असावा म्हणून उभारलेल्या स्वयंपाकाच्या खोलीतल्या भिंतीवर घाव घातला. दादानं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. मधूही उठला. दादा एक एक थर मोकळा करत होता. शेवंत आणि सगुणा त्या विटा उचलून परड्यात घेऊन जात होत्या.
मधू रिकाम्या जागेवर विटा रचून ठेवत होता. स्वयंपाकघरातल्या 2 आणि मधघरातल्या 2 अशा 4ही भिंती तासाभरात काढून झाल्या. सगळेजण दादाला मदत करत होते. विटा परड्यात नेऊन झाल्यावर घर स्वच्छ केलं आणि संध्याकाळचा स्वयंपाक एकाच चुलीवर झाला. धन्यवाद.